हो का, आम्हाला घरकुल नाही. 2 वर्ष झाले वेगळं झालं. 2 वर्ष आता भाऊ मध्ये राहते. दोघ जण वडील भावाचा आहे हे धाकल्या, हे मजत आहे. मग काय केलं मी, पुण्याला गेलतो. पुण्याला गेले की नाही पुण्यात जाऊ द्या ते तर सांगू आधी. मग माझ्या बापाला पाऊस आला की नेऊन सोडलो. बापाला नेऊन सोडलं गाडीवर, म्हशीला नेऊन सोडलो, घेऊन गेले सोबत. नंतर राहिले 2 बैल सोडून यायचो खरा 10 किलो पाणी आलं इथे. आता कुठं सोडलं शेतात? नाही इथं गावात नेऊन मध्ये माझ्या भावाच्या घरी म्हणा की. नंतर आलो इकडं आल्यावर आता गाड्या होत्या 2. म्हणजे एका गाडीला काय केलं येऊन एक गाडी नेलो तसंच पाण्यात. दुसरी गाडी सोडाव तर दुसऱ्या गाडीला आता 10 किलो पाणी आलं. कोण नाही, सगळे बाहेर गेले निघून. मग नंतर आलो की त्या गाडीला सोडलो, ते वाचलो जाऊन. मग नंतर काय केलो, आता आमचा भाऊ एक भावाची बायको बेमार आहे, तो उदगीरला होता. मग ते पोरी घरी होती, 3 पोरीच होती. आमचे 2 चुलते आहेत दुसरी. मग तिला काय केलं, हे मध्ये जाऊ दे म्हणलो, गाडी जाऊ दे, सगळं हे पसारा गेला. मग ते काय केलं, हे आहे ते म्हणजे बाया आणून सोडल ते हे सोनं बोनं ठेवल, ते झुमके नकलेस होत. आता त्या धांदीमध्ये कुठं ते सोनं गेलं निघून. आम्हाला घरकुल नाही, काहीच नाही. आतापर्यंत शासनाचं मदत नाही. 2 वर्ष झालं तेव्हा घरकुल नाही, काही नाही. तसं तुम्ही ओळखून काय हे करायचं हे करा. नाव काय म्हणलो? संजीव ज्ञानोबा सुभाणे. पुण्याला गेलते. आम्ही. आता अण्णा, आता सरपंच साहेबाची, गावकऱ्याची, गावोगावची जी भूमिका आहे त्याच्यामध्ये एक नोंद सगळ्यांना घेण्यासारखी गोष्ट. अशा परिस्थितीत हे संकट मांडणं आवश्यक आहे म्हणून सांगतो. ऐका, आज सरपंचाला वाटलं तुम्हाला घरकुल द्यायचं, 12 ही जर घरकुल असतं तर अजून काही ना काही ह्यांचं वाचलं असतं. पण ती सगळं ऑनलाईन करून टाकलंय ना. तहसीलदार ना, सरपंच ना, आमदार ना, खासदार ना, कलेक्टर, डायरेक्ट दिल्ली. आणि 2022ला सगळ्याला घर मिळणार होते पक्के देशात. आता 25 आले, मग ही पक्क घर असतं तर यांची बरबादी जाऊ शकत झाली नसती. त्याला जबाबदार ऐका, यादीत नाव तर लई वर्षापासून आहे हो, म्हणजे यादीतलं नाव गेले दिल्लीत. आणि ज्यांनी 22 पर्यंत घर देणार होते, 2022 पर्यंत प्रत्येकाला अरे को मकान मिलेगा टीव्हीवर, ती जर मिळालेलं असतं तर ह्यांची आज ही वेळ आली नसती. खाली माझं नाव होतं, नाव सुद्धा उडून टाकून दे. एवढा खूप पूर्ण एवढं